नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश मुळे आपल्या अविनाश अकॅडमीमध्ये तुझं सर्वांचं स्वागत. मागील भागामध्ये आपण गुणाकार या चिन्हाचा अभ्यास केला. आजच्या भागामध्ये बेरीज या चिन्हाचा आपण अभ्यास करणार आहोत. अधिक त्याला म्हटलं जातं. आता त्याचा अभ्यास आपण सुरुवात करणार आहोत. पण थोडंसं रिव्हिजन होणं गरजेचं असतं, कारण पुढील भाग समजण्यासाठी मागील भागाचा अभ्यास थोडासा होणं गरजेचं असतंय. तर त्यासाठी आपण ते बघूया आणि मग पुढील भागाकडे जाऊया. तर बघा, गुणिले आपण बघितलं होतं साइन, हे आपण अभ्यास केला होता. साइन म्हणजे काय बघितलं होतं आपण? चिन्ह. चिन्ह हा घटक बघून बघितलेला होता. त्यानंतर बघितलेलं होतं काय, तर त्याला काय म्हटलं जातं? गुणिले. बरोबर आहे. त्याला काय म्हटलं जातं? मल्टिपल. हे आपण बघितलेलं होतं. बरोबर आहे. मल्टिपल म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? तर गुणिले. बरोबर. आणि त्याची जी क्रिया होती ती क्रिया कोणती होती? तर मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन ही क्रिया आपण बघितलेली आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा? मल्टिप्लिकेशन म्हणजे काय सांगायचं आपल्याला? गुणाकार. ही क्रिया आपण काल किंवा मागील भागामध्ये बघितलेली होती. आता आपण बघणार आहोत त्याच्यामधला थोडासा पार्ट, म्हणजे त्याची रिव्हिजन झाली तर आपल्याला बेरीज हे शिकत असताना काही अडचण येणार नाही, अधिक शिकताना काही अडचण येणार नाही. तर बघा, तर काय सांगितलेलं आपल्याला बघा? पहिला प्रकार आपण बघितला होता गुणाकाराचा, तो कोणता? तर अधिक अधिक. हे आपल्याला परफेक्ट एकदा जमलं तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. म्हणजे काय होणार इथं बघा? अधिक आणि वजा. तुम्हाला हे लक्षातच ठेवायचं, काहीच अडचण नाही. 4 प्रकार आहेत. शिकलं एकदम परफेक्ट झालं, काय अडचण नाही. वजा हे अधिक बरोबर. आणि शेवटी चौथ्या प्रकारामध्ये आहे वजा आणि वजा. यांच्यामध्ये फक्त चिन्ह कोणतं घालायचं आपल्याला? गुणिले. यामध्ये सुद्धा गुणिले, गुणिले आणि इथं पण गुणिले. तर याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बघितलेले होते. आपण सांगितलं होतं कालच्या उदाहरणामध्ये 5 गुणिले 3. धनसंख्या धनसंख्या म्हणजे पॉझिटिव्ह नंबर यांचा गुणाकार किती येतो? 15. आणि त्यांचं उत्तर सुद्धा कसं असतं? पॉझिटिव्ह, म्हणजे धनसंख्याच असतं. म्हणून इथं चिन्ह काय येणार? धन. आपण काल बघितलेलं आहे. बघा, त्यानंतर बघतो इथं आपण, तर एक्झाम्पलच्या स्वरूपात आपण हे बघितलेलं होतं की बाबा 5 गुणिले वजा 3 हा घटक समजून घेतला होता. आणि त्याच्यामध्ये संख्यांचा गुणाकार झाला 15. पण कोणत्याही एका संख्येला जर वजा चिन्ह असेल तर ते उत्तराला मिळतं, म्हणजे इथं उत्तराला आलं. बरोबर. त्यानंतर पुढे आहे ह्या संख्यांमध्ये हे चिन्ह जे आहे त्या चिन्हांची काय झाली इथं? आदला बदल. मग काय झालं इथं? एक्झाम्पल मध्ये समजून सांगताना काय सांगता येईल? वजा 5 गुणिले तिथे काय होईल? 3. म्हणजे संख्यांचा गुणाकार झाला 15, तर चिन्ह कोणतं येणार? वजा. म्हणजे इथे काय येणार? वजा. म्हणजे संख्यांचं बघा, संख्या ज्या आहेत त्या कोणत्या आहेत? एक वजाची आहे, एक अधिकची आहे. म्हणजे इथे एकदा वजा आणि एकदा अधिक असेल तर काय होणार? की एकाच चिन्ह कोणाला तरी मिळणार. आपण बघितलं ते उत्तराला भेटतं. त्यानंतर बघा, यामध्ये सांगितलेलं आहे की एक्झाम्पल मध्ये समजून सांगताना, तर वजा 5 गुणिले वजा 3 आपण हे बघितलेलं आहे. बघा, वजा 5 वजा 3, मग इथं काय आपल्याला कंस करणं गरजेचंच असतं. इथं काय? 5 तरी 15 यांचा गुणाकार झाला. पण वजा गुणिले वजा इथं काय असतं? अधिक होत असतं. म्हणजे इथं काय झालं आपल्याला? अधिक. म्हणजे इथं समजून घ्या, छोटासा भाग होता तो कोणता बघा? गुणाकार कसा आहे? अधिक गुणिले अधिक बरोबर काय येत असतं? अधिक. अधिक गुणिले वजा बरोबर काय असतं? वजा. वजा गुणिले अधिक बरोबर काय असतं? वजा. आणि वजा गुणिले वजा बरोबर काय असतं? तर अधिक. हे कन्सेप्ट जर आपल्याला क्लिअर झाला तर आपल्याला पुढचा भाग म्हणजे अधिकचा भाग आपण शिकणार आहोत. तर आता पुढच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. तर हे बघा, याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे. तर बघा, पुढच्या भागामध्ये काय करायचं आपल्याला, तर आता शिकणार आहोत आपण अधिक हा घटक. हे जर तुम्हाला सगळ्यांना परफेक्ट येत असेल, काही अडचण नाही. पुढील भागात जात असताना बघा, पुढील भाग कोणता आहे? अधिक. अधिक. अधिकचा भाग कसा असतो बघा, समजून घ्या. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बाबा याला काय म्हटलं जातं? तर प्लस. प्लस म्हणजे काय हो? तर याला मराठीमध्ये म्हटलं जातं अधिक. बरोबर. ही क्रिया झाली अधिक. काय म्हटलं जातं? अधिक. तर यांची क्रिया कोणती बघा? सॉरी, अधिक म्हणजे प्लस. प्लस म्हणजे काय? आहे चिन्हाचं नाव आहे. अधिक म्हणजे त्या चिन्हाला अधिक म्हटलं जातं मराठीमध्ये. आणि त्याच्यानंतर आहे बेरीज. म्हणजे ते कोणती क्रिया होणार आहे? ऍडिशन. कोणती क्रिया होणार? ऍडिशन. ऍडिशन म्हणजे काय?
बेरीज आपल्याला माहिती आहे बेरीज आपण करतो, कारण बेरीज करणं आपण पहिलीपासून करतोय, लहानपणापासून बेरीज करतोय. 2+2=4 अशा पद्धतीने आपण अनेक संख्यांची बेरीज करतो. तीच पद्धत आपल्याला वापरायची. पण बघा ह्या चिन्हामध्ये अधिक चिन्ह आहे ना, पण अधिक चिन्हामध्ये सुद्धा प्रकार असतात, हे कळतच नाही. मग तेच प्रकार आपल्याला समजून घ्यायचे. दुसरा प्रकार आपण बघतोय तो बघूया. त्याच्यामध्ये जसं आपण गुणाकारामध्ये शिकलो, गुणाकारामध्ये काय शिकलो तर 4 प्रकार असतात, तसेच इथं पण ते 4 प्रकार असणार आहेत, ते समजून घेऊया. बघा पहिला प्रकार कोणता आपण बघितलेला माहिती आहे आपल्याला, अधिक अधिक बरोबर काय असेल ते बघूया आपण काय येणार. 2 नंबरला सांगितलेले काय तर अधिक, दुसरं चिन्ह काय असणार आहे तर बघा अधिक आणि दुसरं चिन्ह काय असणार आहे वजा, म्हणजे एक अधिक असणार आहे, एक वजा असणार आहे, हे बघूया. त्यानंतर आहे तिसऱ्या प्रकारामध्ये सांगितलेलं आहे काय आपल्याला तर एकदा वजा आणि एकदा अधिक, म्हणजे चिन्हांच्या आतला बदल जे उत्तर येईल ते बघूया आपण. आणि चौथा प्रकार आपण बघणार आहोत ते काय आहे वजा आणि वजा, आणि ह्यांच्यामध्ये जी क्रिया होणार ते बघूया. मग आता इथे चिन्ह कोणतं आहे अधिक आहे, संख्या कुठल्या आहेत धन 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 ऋण ऋण धन आणि वजा वजा, म्हणजे ऋण ऋण अशा पद्धतीची संख्या. मग यांची क्रिया कोणती आहे प्लस, यांची क्रिया प्लस, यांची प्लस, म्हणजे इथं काय करणार आहे आपण चिन्ह काय करणार आहे अधिकचं चिन्ह घालणार आहोत आणि क्रिया कोणती होणार आहे ऍडिशन, म्हणजे बेरीजची क्रिया होणार आहे, बेरजेची क्रिया करणार आहेत आपण. तर बघूया आता यांच्यामध्ये समजून घ्यायचा भाग झाला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये काहीतरी बदल आपल्याला दिसून येतो. तो बदल कोणता ते समजून घ्यायचे, कारण का दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये परत दोन प्रकार आहेत, कारण त्या दोघांचेच 2 प्रकार असतात. पहिल्या आणि शेवटच्या प्रकारामध्ये त्यांचे प्रकार आहे तसेच राहतील, पण ह्याच्यामध्ये 2 प्रकार वाढतील. ते कसे वाढणार आहे ते बघूया. पण पहिल्यांदा आपण समजून घेऊया की बाबा बेरीजचा पहिला भाग समजून घेणार आहोत. ते कोणता बघा तर सांगितलेलं आहे काय आपल्याला तर एक्झाम्पलच्या स्वरूपात समजून घेऊया. लक्षात घ्या इथं आपण गेल्या वेळेची संख्या जी घेतली होती गुणाकारासाठी वापरलेली संख्या होती, ती संख्या आपण इथं वापरूया. वेगळीही घेतली तरी चालते, कोणतीही घ्या संख्या तरी चालते. बघा इथे घेतलं आपण 5, इथं चिन्ह काय आहे अधिक, हे चिन्ह काय आहे 3, म्हणजे धनसंख्या आहे म्हणजे 3. 2 संख्यांची काय झाली हो बेरीज, म्हणजे 5 आणि 3 किती झाले 8. मग ही कसली संख्या आली धनसंख्या आली, म्हणजे इथं काय पॉझिटिव्ह नंबर आला किंवा धनसंख्या आली, म्हणजे इथं काय आलं अधिक. म्हणजे लक्षात घ्या अधिक 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 म्हणजेच काय धनसंख्या अधिक धनसंख्या, म्हणजेच काय आली धन, म्हणजेच काय धनसंख्या, म्हणजे उत्तर काय येणार आहे धनसंख्येमध्ये येणार आहे. आता जे पुढचा घटक आहे तो कोणता आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला, आता हा घटक तुम्हाला समजला असेल की समजलं ठीक आहे. आता ह्या घटकामध्ये आपण समजून घेऊया काय तर ह्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. याच्यामध्ये ए प्रकार असतो आणि दुसरा आहे बी प्रकार. आता ते काय आहे ते समजून घेऊया. बघा तर इथं समजा आपण तिथे सांगितलेलं आहे आपल्याला एक्झाम्पलच्या स्वरूपात 5 धनसंख्या घेतली अधिक, पण इथं चिन्ह काय आहे -3. आता ऋण संख्या आहे, पण आता बघा अधिक आणि वजा असे 2 चिन्ह इथं आलेले आहेत आणि याला कंस आहे. आता आपल्याला सरासरी माहिती आहे, आपण आतापर्यंत अभ्यासात करत आलेलो आहोत. तर हे कंस जो असतो ह्याचा अर्थ काय होतो तर गुणाकार असा अर्थ होतो याचा, बरोबर आहे, आपण बघितलेलं पण आहे ठीक आहे. मग बघा हे 5 आहे तसंच राहणार आहे इथं, बरोबर आहे. तर बघा अधिक गुणिले वजा, आता हा गुणाकार असतो ह्याचा अर्थ आपण मागील भागात बघितलेला आहे. काय बघितलेले अधिक गुणिले वजा, अधिक गुणिले वजा याचं काहीतरी एक चिन्ह येतं, म्हणजे उत्तराला कुठलं काय असेल ह्यांचा गुणाकार काय असतो तो वजा येत असतो. म्हणजे आता बघा ह्यांचा गुणाकार जो होतो तो काय येणार इथं तर वजा झाला, म्हणजे ह्या चिन्हांचा गुणाकार झाला वजा, म्हणजे इथं ह्या दोघांचा गुणाकार किती आला वजा आला. मग ते आपण इथं लिहिले. म्हणजेच बघा तर विचार करता तर 5 बघा लक्षात घ्या 5 आहे तसं राहिलं, अधिक गुणिले वजा म्हणजे इथं काय वजा, इथलं 3 आहे तसं बरोबर. 5 मधून 3 गेले, आता इथं चिन्ह वजा आहे, 5 मधून 3 गेले किती उरले 2. पण ह्याचं उत्तर कुठलं आहे मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे तर इथं अधिक आहे. ह्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे हे महत्वाचं असतं, मग ते कोणतं आहे तर अधिक आहे, म्हणजे हे उत्तराला काय मिळाले एक अधिक चिन्ह मिळालं. मग आता एकच प्रकार झालं, म्हणजे धनसंख्या आपल्याला मिळाली. जर ही संख्यावर आधारित राहणार आहे आता
तर त्यानंतर आहे बघा संख्यांच्या अदलाबदल केली आपण, ती कुठली संख्या ठेवली किंवा अंकांच्या अदलाबदल करूया. तर 3 पुढे बघा अधिक, तसंच इथं काय आहे -5 बरोबर. आता बघा इथं काय करायचंय, अंकांची आपण अदलाबदल केली. आता ते अदलाबदल कशी आहे बघा, इथे किती आले 3, मग 3 अधिक गुणिले वजा काय येणार आहे आपलं वजाच, इथे काय येणार आहे 5 बरोबर. किती येतं बघा. आता ह्या संख्यांमध्ये काय होणार आहे किंवा ह्या अंकांमध्ये काय होणार आहे, तर वजाबाकी होणार आहे. मग किती आलं उत्तर इथं 2. उत्तर तर 2च येणार कारण वजाबाकीच होणार आहे. पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे वजा, म्हणून इथं काय येणार वजा. म्हणजेच काय झालं इथं बघा आपले करून दाखवतो तुम्हाला की जर मोठी संख्या असेल तुझं चिन्ह जर वजा असेल तर ते चिन्ह कुणाला मिळतं, उत्तराला मिळतं, ते मिळालेलं आहे म्हणून ते चिन्ह काय येणार वजा येणार. म्हणजे बघा दुसऱ्या प्रकारात 2 भाग आहे, दुसऱ्या प्रकारात 2. मग आता बघा तसंच तिसऱ्या प्रकारामध्ये पण असतील. का आले 2 भाग, कारण इथं एक अधिक एक वजा आहे त्याच्यामुळे. कारण इथं आपण गुणाकाराचा पण संबंध समजून घेतलेला आहे. आता तिसऱ्या भागामध्ये बघा तर ह्याच्यामध्ये सुद्धा काय असणार आहे, ए आणि बी प्रकार असणार आहे. तो प्रकार आपण समजून घेऊया. इथे घेतला आपण किती -5 कारण ऋण संख्या अधिक, इथे किती दिले +3 बरोबर. आता इथं वजा, इथं अधिक आहे, पहिल्यांदा इथं -5 आहे, त्याच्यामुळं एकदा जरी एका ठिकाणी जर वजा चिन्ह आलं, आता इथं कसं झालं होतं 3 ला आलं होतं वजा चिन्ह म्हणून इथं वजा चिन्ह झालं. आता काय आहे 5 च्या अगोदर वजा चिन्ह आले म्हणजे काय करावं लागणार आहे वजाबाकी. 5 मधून 3 गेले किती उरले 2. मोठ्या संख्येत चिन्ह किती आहे किंवा कोणता आहे वजा. मग काय करायचं आपल्याला 5 मधून 3 गेले 2 उरले, मोठ्या संख्येत चिन्ह वजा म्हणजे इथं काय आलं पहिल्यांदा एक वजा चिन्ह आलं, हे बरोबर आहे. चला त्यानंतर दुसरा प्रकार त्याच्यातलाच ह्या अंकांचे अदलाबदल करूया. 3 अधिक, मग हे 3 कसलं असणार आहे वजा मध्ये, -3 अधिक 5 बरोबर. त्यांचे काय बघा एकाला वजा चिन्ह आहे, 3 मधून 5 गेले किती उरले 2. पण मोठ्या संख्येत चिन्ह काय इथं बघा 5 मोठा आहे 3 लहान आहे, म्हणजेच काय झालं त्याचं चिन्ह काय आलं अधिक, म्हणजे इथं काय आलं आपल्याला अधिक. म्हणजे संख्या बघा 2 चिन्ह आपल्याला बघायला भेटतात बरोबर. आता ही 2 चिन्ह, इथं 2 चिन्ह बघितली, इथं पण 2 चिन्ह आपण बघितलेली आहे. चला आता शेवटच्या प्रकारामध्ये समजूया. हे 2 प्रकार तुम्हाला समजले असतील. आता शेवटचा प्रकार आपण समजून घेऊया. ह्याच्यामध्ये काय होतं बघा एकच प्रकार जसं इथं आहे तसंच इथं आहे. इथं काय होणार आहे एक्झाम्पलच्या स्वरूपात समजलं तर बघा -5 अधिक कंसात -3. तर -5 अधिक कंसात वजा बरोबर. आता इथं काय असतं अधिक कंस आहे, म्हणजे कंस म्हणजे काय सांगितलं होतं आपण गुणाकार बरोबर आहे. तर बघा अधिक गुणिले वजा काय होणार तर वजा, आपण इथं बघितलेलंच आहे अधिक गुणिले वजा बरोबर वजा. हे काय राहिलं इथलं वरचं 3 आहे तसं. पण आता बघा यांच्यामध्ये काय होत असतं, आता हे वजा आणि इथं पण वजा आहे. संख्येच्या अगोदर जर वजा चिन्ह असेल दोन्ही ठिकाणी तर अंकांची काय होणार आहे बेरीज होणार आहे. अंकांची काय होणार आहे बेरीज होणार आहे, पण चिन्ह काय राहणार आहे उत्तराला वजाच राहणार आहे. म्हणून इथं काय चिन्ह येणार आहे वजा. आता इथं लक्षात घ्या इथं काय सांगितलेलं आपल्याला अधिकचा प्रकार बघत असताना आपण अधिक मध्ये अधिक 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 म्हणजे अधिक झालं, अधिक अधिक वजा म्हणजे अधिक आणि वजा असे 2 उत्तर आपल्याला मिळतात. म्हणजे धन आणि ऋण संख्येमध्ये मिळतात. इथं पण तसंच आहे वजा आणि अधिक अधिक आपल्याला जे उत्तराच्या पद्धतीने सोडवलं आपण तसं. आणि इथं काय होणार आहे तर एकच आपल्याला वजा चिन्ह संख्यांची बेरीज होते. इथं चिन्हाचा खूप मोठा गोंधळ होऊ शकतो कारण मुलांमध्ये आता काय प्रॉब्लेम आहे तर चिन्ह त्याला येत नाही, त्याच मुलांचा प्रॉब्लेम गणितामध्ये जास्त आहे. गणिताला लिहितो कधी आपण जेव्हा आपल्याला चिन्ह येत नसतात तेव्हाच आपल्याला गणित अवघड जातात. गणित अवघड नाही, गणित सोपंच आहे, फक्त समजून घेणं आणि ते व्यवस्थित मांडणं हेच आपलं जे महत्वाचं घटक आहे. बघा आता हे प्रकार आपण या भागामध्ये शिकलेलो आहोत. तर तुम्हाला हा भाग आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. कारण का पुढील तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी तुम्ही लाईक केलं सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते पुढील भागामध्ये सगळ्या गोष्टी मिळून जातील.